एखादा बिझनेस सुरू करताना बिझनेसची आयडिया जितकी महत्वाची असते, तितकंच त्या बिझनेसचं स्वरूप काय असायला पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. प्रत्येक बिझनेस सुरू करताना कंपनी फॉर्म करावी की नाही करावी, तर या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. एक सेपरेट लीगल एंटिटी असते जी कायद्याद्वारे निर्माण केली जाते आणि तिला तिचे ओनर्स पासून एक वेगळं अस्तित्व असतं. भारतामध्ये प्रत्येक कंपनी ही कंपनीज ऍक्ट 2013 च्या अंतर्गत रजिस्टर केली जाते आणि कंपनीला लागू होणारे सर्व रूल्स अँड रेग्युलेशन्स हे या ऍक्ट मध्ये मेन्शन केलेले आहेत. कंपनीचं मॅनेजमेंट बघायला डायरेक्टर्स अपॉइंट केले जातात आणि हे डायरेक्टर्स एकतर शेअरहोल्डर्स असू शकतात किंवा बाहेरील कुठलीही इंडिव्हिज्युअल पर्सन हे डायरेक्टर म्हणून अपॉइंट केले जाऊ शकतात. पहिलं फीचर आहे सेपरेट लीगल एंटिटी. कंपनीला त्या ओनर्स पासून वेगळं एक असं स्वतःचं अस्तित्व असतं. म्हणजेच कंपनीला स्वतःचं नाव असतं. तसेच ती स्वतः कंपनी कॉन्ट्रॅक्ट करू शकते, स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी करू शकते, तसेच ती कोणाच्या विरुद्ध केस सुद्धा दाखल करू शकते. कंपनीच्या ज्या पण असेट्स किंवा लायबिलिटीज असतील त्या ओनर्सच्या असेट लायबिलिटी मानल्या जाऊ शकत नाही. म्हणून सेपरेट लीगल एंटिटी हे एक कंपनीचं महत्वाचं फीचर आहे. दुसरं फीचर आहे लिमिटेड लायबिलिटी. सपोज सीता, गीता आणि नीता या तिघींनी कंपनीमध्ये प्रत्येकी 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले असतील आणि जर भविष्यात कंपनीला 10 लाख रुपये लॉस झाला तर तो लॉस भरून काढण्यासाठी प्रत्येकाची लायबिलिटी ही त्यांनी इन्व्हेस्ट केलेल्या कॅपिटल पुरताच मर्यादित असेल. म्हणूनच ही लिमिटेड लायबिलिटी खूप महत्वाचं फीचर आहे. म्हणजे त्यांनी इन्व्हेस्ट केलेल्या कॅपिटल पेक्षा ते जास्त लॉस बेअर करू शकत नाही. म्हणून कंपनीच्या लिमिटेड लायबिलिटी ह्या फीचरमुळे प्रत्येक कंपनीच्या नावाच्या शेवटी लिमिटेड हा शब्द लावला जातो. आता नेक्स्ट फीचर आहे परपेच्युअल सक्सेशन. म्हणजेच कंपनीचं अस्तित्व हे ओनर्सच्या अस्तित्वावर डिपेंड नाही. म्हणजे जरी भविष्यात ओनर्स असतील किंवा नसतील तरी कंपनीच्या अस्तित्वावर त्याचा काही परिणाम होत नाही. नेक्स्ट फीचर आहे आर्टिफिशियल पर्सन. म्हणजेच कंपनी ही एक कायद्याद्वारे निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती म्हणूनच कायद्याच्या दृष्टीने कन्सिडर केली जाते. जसं एखाद्या नॅचरल पर्सनला काही राईट्स दिलेले आहेत, जसे की स्वतःच्या नावाने कॉन्ट्रॅक्ट करणं, प्रॉपर्टी खरेदी करणं किंवा एखाद्यावर केस करणं, तसं हे सर्व राईट्स कंपनीला सुद्धा दिलेले आहेत. म्हणून कायद्याच्या दृष्टीने कंपनी एक आर्टिफिशियल पर्सन आहे. नेक्स्ट फीचर आहे कॉमन सील. जर एखादा नॅचरल पर्सन एखाद्या डॉक्युमेंटवर त्याची संमती दाखवण्यासाठी सिग्नेचरचा वापर करतो, तसंच एखाद्या डॉक्युमेंटवर संमती दाखवण्यासाठी कंपनी स्टॅम्पचा वापर करते.